मिरजेत गुटखा तस्करी प्रकरणी आणखी 3 नावे आली पुढे. आरोपींची संख्या 8 तर तिघे फरार. महाराष्ट्र तसेच कर्नाटक राज्यामध्ये गुटखा, सुगंधी तंबाखू, पान मसाला यांची अवैधरित्या तस्करी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करून 5 जणांच्या मुसक्या आवळण्यात महात्मा गांधी पोलिसांना यश आले होते. महात्मा गांधी पोलीस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे तसेच त्यांच्या डीबी पथकानं गुटखा तस्करी करणाऱ्या मुख्तार मुजावर, सलीम गुरुसाब औटी, मुख्य सूत्रधार उमेश शंकर पाटील, नयूम दिलावर शेख, भरतेश सिद्धाराम कुडचे यांना जेरबंद केले होते. मुख्य सूत्रधार उमेश पाटील हा सराईत गुन्हेगार असून सातारा, सांगली जिल्ह्यात गुटख्याच्या गुन्ह्यामध्ये तो फरार होता. त्याला पाठलाग करून पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या. या 5 जणांच्याकडून गुटखा, सुगंधी तंबाखू, पान मसाला असा एकूण 17,95,844 रुपये किमतीचा साठा जप्त केला होता. या गुन्ह्यात मुस्तफा मुजावर मिरज, इम्रान कोकणे राहणार तासगाव, राजू रोडे राहणार आष्टा अशी आणखी 3 आरोपींची नावं निष्पन्न झाली असून हे तिघे फरार आहेत. आरोपींची संख्या 8 झाली असून महात्मा गांधी पोलीस अधिक तपास